मेहनत आहे स्पर्धेसाठी. गेले 4 दिवस अगदी जातीने ते उपस्थित आहेत आणि ते पहिला चेंडू अगदी स्वेर आहे. श्यामदादा चौधरी पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर आणि अगदी पहिली धाव ही वाईटच्या स्वरूपात आलेली आहे. पहिला चेंडू वाईट. मुकेश आणि किशोर जय कालिका माता कालवार संघाकडून सलामीर जोडी. राऊंड द विकेट इनफिल्डच्या वरून पॉइंट क्षेत्राच्या वरून चेंडू खेळले. क्षेत्ररक्षकाने चेंडू शर्यत लागली. अखेरकार क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. 2 धावा कंप्लीट. 2 धावींनी मुकेश यांनी आपलं स्वतःचं खाता अकाउंट ओपन केले आणि संघाची धावसंख्या झाली ती 3. धावा. ऑन साइडला फटका उडवलाय. बघूया खाली क्षेत्र आहेत. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नाही. पंचांचा इशारा येतो चौकार. चौकारांनी धावसंख्या झाली ती 7. 7 धावा इन बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सात धावसंख्या झालेली आहे. पहिला वाईट, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर चौकार. बघूया पुन्हा एकदा आपला अँगल नाही राऊंड द विकेट नीच. या इथे चांगला चेंडू. अगदी चांगला चेंडू. शॉट मिड ऑन वरून चेंडू उचलला होता. 1 धाव आलेली आहे. एका धावीने संघाची धावसंख्या झाली ती 8. 8 धावा. या इथे किशोर यांच्या बॅट मधून बघूया फटका फसलाय की काय आणि चेंडू जातोय मला वाटतं 6 धावांसाठी. षटकार आणि धावसंख्या षटकाराने वारून झाली ती 14 धावा. अगदी 8 आणि 6 वरून धावसंख्येने उच्चांक गाठलेले आहे. इथे अजून एक चांगला फटका येतोय. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अगदी धावसंख्येला चांगला वेग आलेले. धावसंख्या पोचते ती 18 वर. पुढील चेंडू श्याम दादा चौधरी. षटकातील शेवटचा चेंडू आहे. बघूया काऊ कॉर्नर रिझनकडे
क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा आलेत 20. चांगली सुरुवात करून दिली किशोर आणि मुकेश यांनी. जय कालिका माता कालवार संघासाठी. अगदी आजच्या चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय. जय हनुमान सरवली आणि जय कालिका माता कालवार. बघूया श्यामदादा चौधरी यांच्यानंतर गोलंदाज मला वाटतं राम संघातील एक सर्वात जुने जाणते डावखुरे शैलीधर फलंदाज. वीस धावा आल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि चांगली धावसंख्या आहे. चांगली सुरुवात. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय कालिका माता कालवार संघाची बिनबाद जिंदाबाद 20 धावा आलेल्या आहेत. येथे शपल क्रॉस झाले होते. बघूया चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय का आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग शीमारेषेकडे 4 धावांसाठी. इष्टी रक्षक थोडेसे बीट झाले होते. चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला होता. धावसंख्या झाली ती 24. धावा. सात चेंडू मध्ये 24 धावा आलेले आहेत. चांगली फलंदाजी आहे मुकेश आणि किशोर यांच्या माध्यमातून. राम लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीचा प्रयत्न आणि अगदी दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 26. 8 चेंडू मध्ये 26 धावा. गोलंदाज राम. षटकातील पुढील चेंडू अगदी अंदरेच खेळायचा होता. बघूया इथे मात्र फलंदाज बाद होतील किशोर. कॉलिंग पाहायला मिळाली नव्हती. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल समन्वय पाहायला मिळाला नव्हता. यष्टीरक्षक जितू याच्याकडून चांगलं यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण पाहायला मिळते. पहिला फलंदाज अगदी धावबादच्या स्वरूपात बाद झालेले. सांघिक कामगिरीच्या बलावर वेलकम अमर एकता या संघाचे एक माजी उत्कृष्ट क्रिकेटर सन्मानी बंडू पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम बंडू. आणि एवन हॉटेल शिवानीचे मालक देखील आहेत युगान साईड बंडू पाटील. बंडू पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. धावसंख्या 26. फलंदाज राकेश येत आहेत क्रमांक 3 वर. या इथे अगदी वाईट यॉर्कर चेंडू हाताला होता. फुल लेन डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारची संधी नव्हती फलंदाज मुकेशकडे. निर्धाव चेंडू. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 7 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत राम पाटील यांनी. 5वा चेंडू. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. गोलंदाज राम. या इथे इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू डीप कव्हर सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाहीये. दोन्ही फलंदाजांनी अगदी साफ नकार दिला होता तिसरी धाव घेण्यासाठी. धावसंख्या झाली ती 28. 28 धावा. अकरा चेंडू मध्ये 28. पहिल्या 6 मध्ये 20
आणि ते 5 मध्ये 8. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका केलेत. बघूया क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावेल फक्त आणि फक्त 1. अगदी आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या झाली ती 29. म्हणजे राम पाटील यांनी दुसऱ्या षटकामध्ये अगदी 9 धावा फक्त खर्च केली आहेत. श्यामदादा चौधरी यांनी 20 धावा खर्च केल्या होत्या. अशा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-29 जय कालिका माता कालवार संघ. एकच धाव आलेली आहे शेवटच्या चेंडूवर. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाने लगेच वीर तानाजी दापोडे संघाबरोबर दुसऱ्या फेरीची पहिली लढत खेळायची आहे. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम मेगा फिनालिटी आहे आणि सर्व संघाने आज वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं आहे. इथे फटका खेळलेत. बघूया चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेकडे. अगदी स्वर्गीय बाळाराम जोशी खेळाडू कक्षाला सलामी देणारा षटकार. चला गावदेवी स्पोर्ट रांजोलीच्या सर्व खेळाडूंनी देखील पूर्णपणे आपल्या गणवेशात तयारीत राहायचं आहे. अगदी सर्वांना इथे सूचित करण्यात येते की या सामन्यानंतर अजून एक सामना होईल आणि त्यानंतर गावदेवी सोनाले आणि गावदेवी रांजणोली आयोजक संघ अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. जितू यांनी कमबॅक केलेले षटकार खाल्ल्यानंतर. धावसंख्या झाली ती 35 धावा. जितू या इथे अजून एक चांगला चेंडू. अगदी चांगला मनगटाचा वापर केला होता. पूर्णपणे ताकद झोकली होती या चेंडूमध्ये. षटकार खाल्यानंतर सलग 2 चेंडू मुकेशसाठी त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. चांगली वापसी केलेली आहे ओव्हर द विकेटनी. पुढील चेंडू इथे लाईन चुकीची आहे. इथे पंचांचा इशारा येतोय वाईट. धावसंख्या झाली ती 36 धावा. अगदी 15 चेंडूमध्ये 36 आलेले आहेत आणि अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जयनमान सरवली संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईन अप आहे. या संघाची देखील चालू हंगामाची आपण कामगिरी पाहिली तर चांगली राहिलेली आहे. महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या इथे चांगला चेंडू. अगदी ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. बघूया एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट मिड ऑफ वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा अगदी चित्याच्या चपलाईने पूर्ण केलेले आहेत आणि 2 ने धावसंख्या झाली ती 38 धावा. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघा पहिला सामना अगदी 10 वाजून 19 मिनिटांनी सुरू झाला होता. पहिला चेंडू टाकला होता वीर तानाजी दापोडे संघाकडून आणि अगदी दुसऱ्या डावामधून त्यांनी 13 चेंडूंमधून सामना जिंकला होता. ऑनसाईडला फटका केले. बघूया कबीर मला वाटतं चेंडूच्या समोर दुसरीचा प्रयत्न आणि अगदी दुसरी धाव पूर्ण. राकेश अजूनही एकही चेंडू मला वाटतं खेळलेला नाहीये. तिसऱ्या क्रमांकावर आलेले आहे. मुकेशाला साथ देतोय. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 40. शेवटचा चेंडू शेष तिसऱ्या षटकातील. 11 धावा आतापर्यंत जितू यांनी देखील खर्च केलेत. पहिले चेंडू षटकार खाल्ला, त्यानंतर 2 निर्धाव वाईट आणि सलग चौथ्या आणि 5व्या चेंडूवर 4 धावा. या इथे लाईन चुकीची आहे. पुन्हा एकदा पंच सुनील म्हात्रे सर आमच्याकडे बोलतायत. धावसंख्या झाली ती 41 धावा. ऑन साइडला फटका केले. डीप मिड विकेट
सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू 6 धावांसाठी षटकार. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. एक बिग मॅच आपण मित्र दोन संघांमधून पाहतोय. कालिका माता कालवार विपक्षी जयहनुमान सरवली. प्रथम फलंदाजी करता आपण पाहिलं कालिका माता कालवार संघाला 51 धावांकडून 52 धावांचं एक विशाल लक्ष असेल जयहनुमान सरवली संघापुढे. चला कालवार संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. विनंती असेल जयहनुमान सरवली संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी विना बिल नंबर लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचे. वीर तानाजी दापोडे संघ देखील आपण कुठं जाऊ नका. यानंतर लगेच आपला सामना असेल. आपण आपल्या पूर्व तरीमध्ये राहायचंय. गावदी स्पोर्ट्स सोनाळे हा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. संघाचा कॅप्टन आणि नवदार टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. क्रिकेट फेस्टिवल 2022 एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं मित्र आपण अतिशय चांगलं आयोजन. स्पर्धेचे प्रणिती या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर गावदी 40+ रांदोळी आदरणीय सचिन ठाकरे असतील. मान्य श्री विनोद ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा क्रिकेटचा बिग इव्हेंट. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकर्ता तो गोलंदाज सदानंद. तर सलामी जोडी देखील आपण पाहतोय जयहनुमान सरवली संघाची जग्गू आणि हरिदास. विजयाचं लक्ष 52 धावांचा प्रतिषटकामागे एक 13 धावांची सरासरी आहे. सदानंद आणि बघूया देतो का आपल्या संघाला तो आनंद. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षट करतात तो गोलंदाज सदानंद. हलक्यात पळून रन पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोड जग्गू. पहिला चेंडू पेस करताना जग्गू याच्या बॅट मधून देखील अतिशय चांगला फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू इनफिल्डच्या भरून पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. पहिला चेंडू पेस करताना काय कमालीचा फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदर अंदरीचा फटका देखील आपण पाहिला. जग्गू याच्या बॅट मधून चेंडू पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा 1 बॉल एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार येतोय. चौकार संघाचा श्री आणि स्वतःच अकाउंट ओपन करतोय. दुसरा देखील चेंडू पेस करताना या ठिकाणी बघा निश्चितच झेल कुठेतरी उडाला होता. 2 क्षेत्र आपण पाहिले. तेरे मेरे बीच में चेंडूचं लँड झालं होतं. दोघांच्या मधून चेंडू सेफ लँड झाला होता. आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची इनफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील सहजगत्या 1-2 धावा. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे असते. धावसंख्या होती 6. विजयाचं लक्ष 52 धावांचं.
आता मात्र खराब चेंडू आहे. लाईन थोडीशी चुकी जे पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्मळ धावसंख्या एकीने पुढे 7 षटक क्रमांक पहिला बघा. विजयाचं लक्ष जरी मोठं असलं तरी पाटला मात्र उत्तम रीतीने केला जातो या ठिकाणी. या ठिकाणी मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नरेश याला मात्र झेल कलेक्ट करता आला नाहीये. सॉफ्ट डिसमिसल साधा सोपा झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं जग्गू याला. आणि कदाचित जग्गू याला जीवदान देणं कदाचित तुम्हाला माग पडू शकतो. आणि जग्गू एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार फलंदाज आहे, ज्याच्याकडे चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. हरिदास स्ट्राईक रोटेट करतो आता. अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. एक धावाने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती 3-9. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. विजयाचं लक्ष 52 धावांचं प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी आहे. मिस टाइम फटका बघा. वारंवार जगुयाला जीवदान दिले जातात. कॅच विन द मॅच. घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहत असतोय. क्षेत्ररक्षक निश्चितच थोडस कुठेतरी आपण ढसाल पाहतोय. याचं कारण देखील असेल की कुठेतरी प्रॅक्टिसचा आभास सराव दिसत नाहीये. आउटफील्ड मधून वारंवार चुका करताना कालवार संघाची क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक धाव देखील कंप्लीट केली जाते. धावसंख्या एक धावने पुढे सकते. धावसंख्या होते ती 10. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. तिसरा झेल देखील या ठिकाणी सोडला जातोय. तर षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 11. क्रिकेट फेस्टिवल 2022 एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं आपण अतिशय चांगलं आयोजन पाहतोय. आपण पाहतोय क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय चांगल्या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. चला प्लीज वेल कमी घ्या, स्पीडअप करा. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसऱ्या षटकात होते गोलंदाज मुकेश. आज मुकेशच्या बॅटमधून देखील आपण चांगली फलंदाजी देखील या ठिकाणी पाहिलेली आहे. धावसंख्या 11 आहे. विजयाचं लक्ष 52 धावांचं. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. धावसंख्या येते 11 बिनबाद 11. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज मुकेश. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. मुकेश याचा पहिला चेंडू पेस करताना आणि या ठिकाणी मात्र चेंडू बीट करतोय. एसटी चेंडू बीट करतोय. फाईन सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकाला. तर चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच त्या ठिकाणी केलेलं आहे. कुठेतरी संघाची एक धाव या ठिकाणी वाचवली गेली आहे. लेग बाईटचा इशारा येतोय. 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 3 ने 14 वर पोहोचते. तीन धावा कंप्लीट. 3 धावांची संख्या धावसंख्या 14 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश. स्ट्राईक रोटेट करतो या ठिकाणी जग्गू.
जगुयाच्या बॅट मधून हा थोडासा मिसटाईम फटका आपण पाहतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कले केला जातो. विधानाच्या माध्यमातून एक सुरेख सुंदर झेल कले केला जातो. महत्वाचा फलंदाज जग्गू आबाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन जितू येतोय. धावसंख्या स्थिर आहे 14. एक बाद 14. चेंडूला सुंदर फ्लिकचा फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो. क्षेत्ररक्षकाला चेंडू जातोय सीमा रेषाबाहेर चौकार. या चौकानं संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 18. षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 52 धावांचं. एक बाद 18 धावा धावसंख्या. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला होता. फलंदाज आला. एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. मिस टाइम फटका. नो मॅन्स लँडवर आपण चेंडू पाहिला. वाईट ऑफ लॉंगॉन सिमेंट चेंडू थोडासा ट्रॅव्हल झालं होतं. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं. सेफ लँड झालं होतं. आणि जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सकते 20. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. कमालीचा फटका. चेंडूला सुंदरसा प्ले केलं होतं. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. फलंदाज हरिदास याच्या बॅट मधून सुंदरसा चेंडूला फ्लिक केलं होतं. चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा एक अतिशय चांगला षटकार त्याच्या बॅट मधून येतो. संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 26. विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. पहिल्या 12 चेंडू आपण पाहिलं. अतिशय सुरेख सुंदर कामगिरी देखील सर्वे संघाने केलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 26. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैदिक पहिलं सांगित. तिसरं गोलंदाज योगेश. योगेश येतोय. पहिला चेंडू ऑनसाइडचा फटका आपण पाहतोय.
एक नाही नाही दोन्ही संघाला एक समान संधी आपण स्पर्धेमधून पाहतोय. धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती 28. नेट टू नेट फाईट. योगेश 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून ज्यांच्या नावामध्ये देखील एक पॉवर आहे आणि भिवंडी तालुक्यातील एक बुलंद आवाज देखील ज्यांचा आहे, पॉवर फुल ज्यांची कॉमेंट्री आहे, समालोचन आहे, असे आमचे परममित्र सुनील पवार आणि यांनी देखील आज या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद सुनील पवार. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता. नेक्स्ट बॅट्समन उमेश येतोय. योगेश या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा चप्पल झाला तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला होता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मिस टाइम थोडासा पटका आपण पाहतो. चेंडू ऑन साईडला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेक मात्र थोडीशी अंडररम. वन शॉटचा इशारा बघा. 3 धावा कंप्लीट झाले होते. वन शॉट. चला पंचांची वन शॉटचा इशारा येतोय. 2 धावा या ठिकाणी गृहीत धरले जातील. तीस धावा धावफलकावर आहेत. अजूनही 22 धावापासून विजयासाठी 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 22 धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज आहे. अतिशय चांगला चेंडू. ऑनसाईडचा फटका देखील आपण चांगला पाहतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातो. योगेशच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी आता 21 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 21 अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. एक थोडस दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता फलंदाज उमेश याचा. षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31. काय कमालीची गोलंदाजी.
गावदी स्पोर्ट्स सोनाळे संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. संघाचा कॅप्टन आणि ऑदर टीम तुमचं देखील मनापासून स्वागत. संजयजी मडवी आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानाचं आहे. संजयजी मडवी आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावरील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प गोलंदाज धर्मेश. 6 चेंडू 21 धावांची गरज. पहिला चेंडू थोडासा स्वैर आपण पाहतोय. सन्माननीय हरिचंद्र पाटील आपण जर कुठे प्रेक्षक बनायचं सोनेल गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत, आपण देखील कुठे प्रेक्षक मध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. धर्मेश आणि या ठिकाणी मात्र धर्मेश देखील कुठेतरी चूक करताना आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूचा आपण विचार केला, दोन्ही चेंडू दिशाहीन. बघा जे अवांतर धाबा असतात ना, अवांतर या कुठेतरी संघाला आपल्या पराभवाच्या काहीच येणारे असतात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज धर्मेश. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम फटका आहे. चेंडू फाईन सीमारेषेकडे जातोय. 2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करताना आपण पाहतोय. मात्र खराब क्षेत्ररक्षण वारंवार आज प्रकाशाच्या माध्यमातून देखील थोडशा आपण चुका पाहतोय. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जातात. येणारे चेंडू असतील 5 आणि बीजासाठी आता मात्र जी गरज आहे 16 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये थोडसा कमबॅक करताना आपण सर्व्हिस संघाला देखील पाहतोय. येणारे 5 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे. नेक्स्ट टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष आहे सुनील. कुठल्या प्रकारचे ज्याप्रमाणे चेंडूची फेक झाली होती कुठेतरी लॉलीपॉप चेंडूचा, मात्र ज्या चेंडूचा समाचार होता तसा मात्र घेता आला आणि फलंदाजाला चेंडू शॉट फाईनला जातोय आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होते. बघा ज्या चेंडूचा खरोखरच चांगला समाचार घ्यायला होता तसा मात्र घेता आला नाहीये. नेक्स्ट न्यू बॅट्समन कबीर. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे, मात्र कुठेतरी उशिरा येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज. चला दापोडे संघाचे कॅप्टन आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वेलकम तानाजी पाटील. अतिशय चांगला चेंडू म्हणता येणार नाही, खराब चेंडू आहे. अवांतर धावांची संख्या धावसंख्या धावांनी पुढे सगळे येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. कमालीचा फटका.
येणारे 3 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. धावसंख्या 43. बघा धावा किती झाले ते फार महत्वाचं नाहीये, धावा किती हव्यात हे फार महत्वाचं झाले. येणारे 3 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. ती ॲबिलिटी क्षमता मात्र या फलंदामध्ये आहे. बघूया पुढचा चेंडू फेस करताना. बघा या ठिकाणी 2 फलंदामधून थोडंसं समन्वय आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. येणारे 2 चेंडू विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. हा चेंडू देखील अतिशय लॉलीपॉप होता, मात्र ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मात्र घेता आला, जितू याला चेंडू ऑन साईडला आपण पाहिला. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट. नेक्स्ट बॅट्समन कोणाला? नेक्स्ट बॅट्समन महेंद्र येतोय. आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेले. वेलकम. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे, 8 धावांची गरज आहे. हा चेंडू देखील दोन्ही संघ आणि या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. बघा आता सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक करताना येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. कुठल्या प्रकारचा वाईट अथवा नो. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शेष आहे. एक चेंडू 7 धावांची गरज आहे. कुठल्या प्रकारचा वाईट अथवा नो. अतिशय चांगला चेंडू, मात्र झेल सोडला जातो, काही हरकत नाहीये. हडला कटला जनमान सरवली आणि गुडलक कालिका माता कालबार. तर विजयाचा शिल्पकार निश्चित ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं त्या 31 धावा. तोच आहे ना. मुकेश चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच यायचं आहे. कालिका माता